आपल्या आजूबाजूला, आपल्या गावात, आपल्या शहरात आपण रोज काय बघतो? रस्त्याच्या कडेला पडलेला कचरा, उन्हाळ्यात नळाला पाणीच येत नाही, रस्त्यांवर खड्डे आणि कधीकधी तर लहान सहान गोष्टींवरून होणारे वाद. ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सवयीच्या झाल्या आहेत की नाही? पण कधी विचार केलाय की ह्या सगळ्या समस्या सोडवणार कोण? सरकार की आणखी कोणी? की आपण? तर याच प्रश्नाचं उत्तर दडलंय एका शब्दात: लोकसहभाग. आज आपण याच अद्भुत शक्तीबद्दल बोलणार आहोत. कशी आपण एकत्र येऊन आपल्या समस्या मुळापासून उपटून टाकू शकतो, हेच आज आपण समजून घेणार आहोत. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की सार्वजनिक समस्या म्हणजे नेमकं काय. सोप्या भाषेत सांगायचं तर ही अशी अडचण आहे जिचा त्रास सगळ्यांना होतो. म्हणजे बघा, गावातल्या गटाराची समस्या ही कोणा एकाची नसते, ती संपूर्ण गावाची असते. आणि तिचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे ती कोणी एकटा माणूस सोडवूच शकत नाही. त्यासाठी सगळ्यांना एकत्र यावंच लागतं. परीक्षेच्या दृष्टिकोनातून ही व्याख्या खूप महत्त्वाची आहे, कारण यावरच आपल्या स्थानिक प्रशासनाचा सगळा डोलारा उभा आहे. आजच्या या चर्चेत आपण काय काय पाहणार आहोत? सगळ्यात आधी आपण कोणत्या समस्यांना तोंड देतो ते बघू. मग लोकसहभागाची खरी ताकद काय आहे ते समजून घेऊ. त्यानंतर बदल घडवण्यासाठी काय करता येतं, काही प्रेरणा देणाऱ्या यशोगाथा, आदर्श गाव कसं बनतं आणि शेवटी या सगळ्याचा शांतता आणि प्रगतीशी काय संबंध आहे हेही आपण पाहू. चला तर मग सुरुवात करूया त्या समस्यांपासून ज्या आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी जोडलेल्या आहेत. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी: या सार्वजनिक समस्यांकडे आपण दुर्लक्ष नाही करू शकत, कारण त्या थांबत नाहीत, उलट वाढत जातात. विचार करा, सुरुवातीला लहान वाटणारा कचऱ्याचा ढीग दुर्लक्ष केलं तर रोगराईचं घर बनतो. म्हणजे वेळेवर लक्ष दिलं नाही तर समस्या मोठी होत जाते आणि तिचे परिणामही गंभीर होत जातात. आणि इथेच येतो आपल्या आजच्या चर्चेचा सगळ्यात महत्त्वाचा भाग: लोकसहभागाची शक्ती. हा एक दृष्टिकोनातला बदल आहे, जिथे माझं काय हा विचार मागे पडतो आणि आपण काय करू शकतो हा विचार पुढे येतो. हा जो मी पासून आम्हीपर्यंतचा प्रवास आहे ना, खरी क्रांती इथूनच सुरू होते. हे एक साधंसं वाक्य वाटेल, पण ते खूप खोल आहे. जेव्हा समस्या सामूहिक असते तेव्हा उत्तरही सामूहिकच असायला हवं, बरोबर ना? एकट्या माणसाचे प्रयत्न महत्त्वाचे आहेत, पण ते पुरेसे नाहीत. जेव्हा अख्खं गाव, अख्खा समाज एकत्र येतो तेव्हा शक्ती, बुद्धी आणि साधनं एकत्र येतात आणि मग मोठ्यातली मोठी अडचण सुद्धा सहज पार करता येते. आणि एकत्र येण्यासाठी सगळ्यात चांगलं ठिकाण कोणतं? तर ती आहे ग्रामसभा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावं की 73व्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला खूप महत्त्व दिलं आहे. ही तर खऱ्या अर्थाने थेट लोकशाही आहे, जिथे गावातले सगळे मतदार एकत्र बसून चर्चा करतात, निर्णय घेतात. हे जे चित्र दिसतंय ना, ते फक्त एका बैठकीचं नाहीये, तर ते सामूहिक शक्तीच्या जागृतीचं प्रतीक आहे. याच प्रक्रियेला आपण म्हणतो लोकसहभाग. पण लोकसहभाग म्हणजे फक्त सभेला हजर राहणं नाही. त्याचे 4 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला, अरे आपली खरी समस्या आहे तरी काय हे ओळखणं. दुसरा, ती सोडवण्यासाठी मिळून प्लॅन बनवणं. तिसरा, त्या प्लॅनवर काम करण्यात सक्रिय भाग घेणं. आणि चौथा, त्या कामाला आपलं मानणं. जेव्हा या 4ही गोष्टी होतात तेव्हाच खऱ्या अर्थाने विकासाचा पाया रचला जातो. ठीक आहे, लोकसहभाग महत्त्वाचा आहे हे तर आपल्या लक्षात आलं, पण तो प्रत्यक्षात आणायचा कसा? नुसते विचार करून तर चालणार नाही. काही ठोस मार्ग आहेत का? चला बघूया. लोकसहभागाचे 2 खूप प्रभावी मार्ग आहेत. पहिला आहे श्रमदान, म्हणजे स्वतःहून एकत्र येऊन काम करणं. जेव्हा गावकरी एकत्र येऊन तलावातला गाळ काढतात किंवा शाळेची भिंत बांधतात, तेव्हा ते फक्त विटा रचत नसतात, तर एकमेकांशी नातं जोडत असतात. दुसरा मार्ग आहे संवाद. गावातले वाद हे विकासातला सगळ्यात मोठा अडथळा असतात. ते जर चर्चेने, सामंजस्याने मिटवले तर एकोप्याचं वातावरण तयार होतं, जे प्रगतीसाठी खूप गरजेचं आहे. श्रमदानाचा हा विचार काही नवीन नाहीये, तो आपल्या परंपरेतच आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यांच्या ग्रामगीता या महान ग्रंथात हेच तर सांगितलंय. ते म्हणतात, एकत्र या आणि स्वतःच्या हातांनी आपलं गाव स्वच्छ करा. यातून फक्त गाव स्वच्छ होत नाही, तर स्वावलंबनाची आणि जबाबदारीची भावना वाढते. ग्रामगीता आणि तुकडोजी महाराजांचं कार्य हे परीक्षेच्या अभ्यासात नेहमीच महत्त्वाचं असतं. आणि दुसरीकडे आहेत सामाजिक समस्या. जिथे मतभेद आहेत तिथे संवादाची गरज असते. समाजात वेगवेगळे विचार असणारच, पण त्यामुळे विकास थांबता कामा नये. यासाठीच तर महात्मा गांधी तंटामुक्त गावसारख्या योजना आहेत. या योजनांचा उद्देश फक्त वाद मिटवणे नाही, तर गावात एक सलोख्याचं, विश्वासाचं वातावरण निर्माण करणं हा आहे, जेणेकरून विकासाची गाडी सुसाट धावेल. आता आपण अशा काही गावांची गोष्ट पाहूया, ज्यांनी हे सगळं फक्त बोलून नाही तर खरंच करून दाखवलंय.
ही फक्त उदाहरणं नाहीत तर आपल्या सगळ्यांसाठी प्रेरणा आहेत. पहिलं नाव आहे हिवरे बाजार. अहमदनगर जिल्ह्यातलं हे गाव. एकेकाळी इथे इतका भीषण दुष्काळ होता की लोकांना गाव सोडून जावं लागत होतं. पण मग पोपटराव पवारांच्या नेतृत्वाखाली गाव एकत्र आलं, सगळ्यांनी मिळून जलसंधारणाचं काम केलं आणि काय जादू झाली. आज त्याच गावात पाण्याची पातळी खूप वर आलीये. जे गाव कधी काळी ओसाड होतं ते आज कोट्याधीशांचं गाव म्हणून ओळखलं जातं. ही आहे लोकसहभागाची ताकद. दुसरं उदाहरण तर जगभर प्रसिद्ध आहे, राळेगण सिद्धी. अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली या गावानं फक्त पाणीच नाही अडवलं तर गावातल्या वाईट प्रथांनाही आळा घातला. त्यांनी पंचसूत्री राबवली. झाडं तोडायची नाहीत, दारू प्यायची नाही, हुंडा घ्यायचा नाही. म्हणजे पर्यावरणासोबतच सामाजिक आरोग्यही सुधारलं. म्हणूनच राळेगण सिद्धी आज एक आदर्श मॉडेल मानलं जातं. आणि तिसरं उदाहरण तर थक्क करणारं आहे. गडचिरोली जिल्ह्यातलं मेंढालेखा गाव. त्यांचं ब्रीदवाक्य आहे, आमच्या गावात आम्हीच सरकार. आणि ते तसं जगतात. वन हक्क कायद्यानुसार त्यांनी आपल्या जंगलाचे हक्क मिळवले आहेत. आता जंगलातल्या बांबूचं काय करायचं याचा निर्णय दिल्लीत किंवा मुंबईत नाही तर मेंढालेखा गावच्या ग्रामसभेत होतो. स्वशासनाचं यापेक्षा मोठं उदाहरण काय असू शकतं? या सगळ्या यशस्वी उदाहरणांवरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते, या सगळ्या गावांच्या यशामागे एक समान सूत्र आहे. चला आता या सूत्रावरून एक आदर्श गावाचा आराखडा कसा असतो ते समजून घेऊया. तर बघा, आदर्श गाव म्हणजे काय? जिथे वाद आहेत तिथे संवादाने तोडगा काढला जातो. जिथे कचऱ्याची समस्या आहे तिथे स्वच्छतेची चळवळ उभी राहते. जिथे पाण्याची टंचाई आहे तिथे जलसंधारण होतं. आणि जिथे विकासाचा अभाव आहे तिथे लोक एकत्र येऊन स्वावलंबनाचा मार्ग शोधतात. थोडक्यात काय, तर आव्हान कोणतंही असो, उत्तर एकच आहे, लोकसहभाग. आता आपण या चर्चेच्या समारोपाकडे आलो आहोत. या सगळ्या प्रक्रियेकडे थोड्या मोठ्या दृष्टिकोनातून पाहूया. या बदलांमागे कोणती प्रेरणा आहे आणि याचा अंतिम परिणाम काय होतो? महाराष्ट्रातल्या या ग्रामविकासाच्या चळवळीला एक वैचारिक वारसा आहे. तो वारसा आहे संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांसारख्या महान समाजसुधारकांचा. गाडगेबाबांनी हातात झाडू घेऊन स्वच्छतेचं महत्त्व सांगितलं, तर तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेतून गावाच्या विकासाचं शास्त्रच मांडलं. त्यांचे विचार आजही तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि हो, लोकांच्या या प्रयत्नांना सरकारचीही साथ मिळते. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान किंवा आदर्श ग्राम योजना यांसारख्या योजनांमधून प्रोत्साहन मिळतं. पण इथला विचार खूप वेगळा आहे. इथे सरकार लोकांवर योजना लादत नाही, तर लोकांच्या कामात सरकार सहभागी होतं. हा खूप मोठा आणि सकारात्मक बदल आहे. आणि हेच आहे या सगळ्या चर्चेचं सार. जेव्हा गावात एकोपा असतो, शांतता असते, तेव्हाच विकासासाठी योग्य वातावरण तयार होतं. कारण शांतता ही फक्त भांडणं नसणं इतकंच नाही, तर ती विकासाची पहिली अट आहे. जिथे शांतता आणि सलोखा आहे तिथेच शिक्षण, आरोग्य, शेती अशा प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ शकते. तर आज आपण लोकसहभागाची ही अफाट शक्ती पाहिली. आता जाता जाता आपल्या सगळ्यांसाठी एक प्रश्न. हिवरे बाजार, राळेगण सिद्धी, मेंढालेखा ह्या गावांनी जे करून दाखवलं त्यातून प्रेरणा घेऊन आपण आपल्या परिसरात, आपल्या गावात, आपल्या कॉलनीत ही सामूहिक शक्ती कशी जागृत करू शकतो यावर आपण सगळ्यांनी मिळून विचार करायलाच हवा.